ट्रान्सफर फंक्शन बघायचं आज आपल्याला. तर ट्रान्सफर फंक्शन काय असतं, रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. म्हणजे आपल्याला रेशो घ्यायचा आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मचा, म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट इज नथिंग बट ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सिस्टम अंडर द अझम्पशन ऑफ झिरो इनिशियल कंडिशन्स. म्हणजे स्टार्टिंगला झिरो इनिशियल कंडिशन्स वरती आपल्याला लॅपलास घ्यायचा आहे आउटपुटचा आणि इनपुटचा, आणि लॅपलास ऑफ आउटपुट to Laplace to the ratio of Laplace of output to Laplace of input is nothing but the transfer function. Okay, so transfer function of open loop system बघू आपण फर्स्ट. तो ही एकदम सिंपल ओपन लूप सिस्टम कन्सिडर केली आपण. सिस्टम जी ऑफ टी, म्हणजे जी ऑफ टी हे फंक्शन आहे त्या सिस्टमचं. ओके, आर ऑफ टी हे इनपुट आहे आणि सी ऑफ टी आउटपुट आहे. आपलं हे नेहमीप्रमाणे बाय डिफॉल्ट आर ऑफ टी इनपुट आणि सी ऑफ टी आउटपुट असणार आहे. ओके, आणि जी ऑफ टी आपण सिस्टमचं फंक्शन कन्सिडर केलं सपोज. तर सी ऑफ टी आउटपुटचा जेव्हा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म घेणार, लॅपलास ऑफ सी ऑफ टी काय येणार, सी ऑफ एस. ओके, सिमिलरली लॅपलास ऑफ इनपुट आर ऑफ टी काय येणार, आर ऑफ एस. आणि लॅपलास ऑफ सिस्टम फंक्शन जी ऑफ टी हा काय येणार, जी ऑफ एस. सो डेफिनेशन प्रमाणे लॅपलास ट्रान्सफॉर्म कसा घेणार आहे आपण, ट्रान्सफर फंक्शन कसं घेणार आहे, ट्रान्सफर फंक्शन जी ऑफ एस इज नथिंग बट लॅपलास ऑफ आउटपुट अपॉन लॅपलास ऑफ इनपुट. सो लॅपलास ऑफ आउटपुट काय येणार, सी ऑफ टीचा लॅपलास सी ऑफ एस, आणि लॅपलास ऑफ इनपुट काय येणार, Laplace of r of t r of s. So g of s is nothing but c of s upon r of s. हे काय एक बेसिक इक्वेशन आहे ट्रान्सफर फंक्शन. हॅलो, ट्रान्सफर फंक्शन काय असतं, रेशो ऑफ लॅपलास ऑफ आउटपुट टू द लॅपलास ऑफ इनपुट. ही एक बेसिक डेफिनेशन आहे. ठीक आहे, आता ही जी सिस्टम बघतोय आपण ही एक सिंपल ओपन लूप सिस्टम आहे. आर ऑफ टी हे आपण इनपुट दिलेलं आहे आणि सी ऑफ टी हे आउटपुट आहे. ओके, आणि सिस्टम जी कन्सिडर केली आपण ते सिस्टमचं फंक्शन काहीही असू शकतं. सो आपण इथे जी ऑफ टी एक कन्सिडर केलंय. ओके, सो सी ऑफ टी आउटपुट आहे, आर ऑफ टी इनपुट आहे आणि जी ऑफ टी फंक्शन आहे. आता या तिन्ही इक्वेशन्सचं आपल्याला लॅपलास घ्यायचंय. लॅपलास ऑफ आउटपुट, देन लॅपलास ऑफ इनपुट आणि लॅपलास ऑफ सिस्टम फंक्शन. तर आता आर ऑफ टी जर इनपुट आहे तर त्याचं लॅपलास काय येणार आहे, आर ऑफ एस. ओके, आणि आर ऑफ टी जे इनपुट आहे त्याचं लॅपलास काय येणार, आर ऑफ एस. सिमिलरली सिस्टम फंक्शनचं काय येणार, लॅपलास जी ऑफ एस. सो वरती जी ट्रान्सफर फंक्शनची डेफिनेशन दिलेली आहे ती डेफिनेशन एकदा परत नीट बघा. द रेशो ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट अंडर द झिरो इनिशियल कंडिशन्स इज डिफाईन ॲज ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सिस्टम. ओके, सो खाली जे मेन इक्वेशन दिले सगळ्यात लास्टला ते इक्वेशन काय, ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय, जी ऑफ एस. जी ऑफ एस हे मेन आपलं ट्रान्सफर फंक्शन असणार आहे. ठीक आहे, तर आता हे कसं घेणार आहे आपण, जी ऑफ एस इज इक्वल टू लॅपलास ऑफ आउटपुट अपॉन लॅपलास ऑफ इनपुट. जी वरती डेफिनेशन दिली आहे त्या डेफिनेशन मध्येच खाली इक्वेशन्स मध्ये पुट केलेल्या व्हॅल्यूज, लॅपलास ऑफ आउटपुट आणि लॅपलास ऑफ इनपुट. सो वरती जे आपण लॅपलास घेतलेले आहेत प्रत्येक फंक्शनचे, तर त्यानुसार काय होणार आता, जी ऑफ एस इक्वल टू सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. समजलं का तेवढं? समजतंय का? समजतंय का की व्हिडिओ ऑन करून नोटबुक वरती दाखवू? सिस्टमचं ट्रान्सफर फंक्शन बघितलं, आता आपल्याला क्लोज लूप सिस्टमचं बघायचंय. आता ओपन लूप आणि क्लोज लूप मधला डिफरन्स हा बेसिक काल एक्सप्लेन केला होता. ओपन लूप म्हणजे काय असणार आहे, इथे डायरेक्टली सिस्टमचं इनपुट दिलेलं आहे फक्त आर ऑफ टी आणि आउटपुट भेटते आपल्याला सी ऑफ टी. याच्यामध्ये फीडबॅकचा काहीच संबंध नाहीये. तसंच क्लोज लूप सिस्टम मध्ये काय असतं, आपण जो आउटपुट आहे त्याचा फीडबॅक आपण देतो इनपुटकडे, आणि डिपेंडिंग अपॉन इनपुट आणि आउटपुटचा आलेला फीडबॅक त्याच्यावरती परत सिस्टम नवीन फंक्शन क्रिएट करते आणि परत आउटपुट प्रोव्हाइड करते. ही बेसिक आयडिया तर एवढी माहिती ना ओपन लूप आणि क्लोज लूपची. सो ही जी क्लोज लूपची बेसिक डायग्राम आहे याच्यामध्ये बघा, आता पहिले आर ऑफ एस इनपुट दिसतंय. ठीक आहे, नेक्स्ट कम्पॅरेटर आहे. कम्पॅरेटरला कोणते दोन सिग्नल्स भेटतात आहेत, आर ऑफ एस आणि खालनं कोणता येतोय दुसरा, बी ऑफ एस. बी ऑफ एस म्हणजे काय आहे, फीडबॅक सिग्नल आहे. ठीक आहे, या दोन्ही सिग्नल्सला कम्पेअर करून कम्पॅरेटर कोणतं सिग्नल प्रोव्हाइड करतंय, ई ऑफ एस. ई ऑफ एस म्हणजे एरर सिग्नल असणार आहे आपला. ठीक आहे, आता डिपेंडिंग अपॉन बी ऑफ एस जे फीडबॅक भेटतोय आपल्याला तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, डिपेंडिंग अपॉन एरर सिग्नल जनरेट करणारे आउटपुट. ओके, आता एरर सिग्नलचं आउटपुट ई ऑफ एस कुठे देतोय आपण, जी ऑफ एस ला देतोय. जी ऑफ एस म्हणजे काय, सिस्टमचं फंक्शन आहे परत. ठीक आहे,
आणि आउटपुट काय सी ऑफ एस. आता इकडनं सी ऑफ एस कडनं जो फीडबॅक येतोय तो फीडबॅक आपण कुठे देतोय सिस्टीमला एच ऑफ एस. आता एच ऑफ एस हे काय आहे फीडबॅकचं फंक्शन आहे. ठीक आहे, जसं वरचं जी ऑफ एस हे सिस्टीमचं फंक्शन आहे तर खालचं एच ऑफ एस आपण काय कन्सिडर करणार आहे फीडबॅक फंक्शन. एवढं समजलंय का? आता आपण ओपन लूपचं ट्रान्सफर फंक्शन काढलं होतं तसंच क्लोज लूपचं सुद्धा काढायचं आपल्याला. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे सिमिलरली आपल्याला हा जो लास्टला दिलेला आहे रेशो सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस हा काढायचा आहे. म्हणजे इन शॉर्ट जी ऑफ एस ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, आता इथे पण जी ऑफ एस आपल्याला दिसतोय सिस्टीमचं फंक्शन. तर ट्रान्सफर फंक्शन काढायचे म्हणजे जी ऑफ एस ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले ई ऑफ एस चं इक्वेशन दिलेलं आहे. फर्स्ट इक्वेशन बघा. ई ऑफ एस कसं येणार आहे ते इक्वेशन. ई ऑफ एस ला कोणते कोणते इनपुट्स भेटतात आहेत आर ऑफ एस आणि बी ऑफ एस. ठीक आहे, सो ई ऑफ एस चं इक्वेशन काय आलं आर ऑफ एस प्लस मायनस बी ऑफ एस. ठीक आहे, हे फर्स्ट इक्वेशन एकदम बेसिक म्हणजे कंपॅरेटरचं जे आउटपुट आहे ई ऑफ एस ते आपण फक्त मॅथमॅटिकली लिहिलंय डायग्राम वरनं. ई ऑफ एस काय येणार आहे आर ऑफ एस प्लस मायनस म्हणजे ते डिपेंड करणार आहे फीडबॅक पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे म्हणून आपण प्लस मायनस दोन्ही घेतलंय. ठीक आहे, बी ऑफ एस. आता बी ऑफ एस सेकंड इक्वेशन काय बी ऑफ एस आहे. बी ऑफ एस कसं येणार आहे बी ऑफ एस ला इनपुट कुठनं भेटतंय बी ऑफ एस पहिले एच ऑफ एसच्या आउटपुट मधून जनरेट होतं. ठीक आहे, सो बी ऑफ एस चे इक्वेशन कसं येईल एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. ते दोन सिग्नल कंबाईन होतात ना बी ऑफ एस येण्यासाठी. एच ऑफ एस तर मेन सिस्टीमचं फंक्शन आहे. ओके, आणि प्लस एच ऑफ एस ला इनपुट कुठनं भेटतंय सी ऑफ एस कडनं भेटतंय. ठीक आहे, सो बी ऑफ एस चे इक्वेशन कसं येईल एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. हे झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे, आता सी ऑफ एस चे इक्वेशन बघतोय आपण. सी ऑफ एस म्हणजे काय आपलं आउटपुट आहे. सी ऑफ एस चे इक्वेशन कसं येणार आहे सिमिलरली सी ऑफ एस ला कुठनं इनपुट भेटतंय मेन जी ऑफ एस कडनं सी ऑफ एस येतोय. सो फर्स्ट जी ऑफ एस येणार आणि जी ऑफ एस ला इनपुट कोणतं येतंय ई ऑफ एस चं येतंय. ठीक आहे, सो सी ऑफ एस काय येणार आहे जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. म्हणजे सिम्पली बघायचंय आपण जो सिग्नलचा आउटपुट इक्वेशन घेतोय त्या सिग्नलला इनपुट कुठनं भेटतंय मेन ते कोणत्या फंक्शन वरनं येतंय आणि त्या फंक्शनला सुद्धा आधी कोणतं इनपुट येतंय. आता सी ऑफ एस कुठल्या फंक्शन कडनं येतोय जी ऑफ एस कडून येतोय. ओके, आणि जी ऑफ एस ला इनपुट काय येतंय ई ऑफ एस. सो सी ऑफ एस चे इक्वेशन काय येणार आहे ई ऑफ एस इंटू जी ऑफ एस. हे एवढं समजतंय का सगळ्यांना की काहीच समजत नाहीये. बोला कोणीतरी समजतंय का. घेतलंय ते कंपॅरेटर आहे. ठीक आहे, कंपॅरेटरला म्हणून आपण आर ऑफ एस आणि बी ऑफ एस च्या मध्ये प्लस मायनस साइन घेतलंय म्हणजे डिपेंड करतं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. आता बाकीचे जे इक्वेशन आहे त्याच्यामध्ये तर कंपॅरेटर वगैरे काही नाहीये ना डायरेक्टली सिग्नल्स येतात ते. सो आपण त्या दोघांना मल्टिप्लाय करणार कंबाईन करणार फक्त. येस मॅम. समजतंय का बाकीच्यांना. प्रथमेश कळतंय का आता की फास्ट होतंय अजून पण. समजतंय ना. बाकीचे फक्त जॉईन करायला आले का कोणीच अनम्यूट करत नाही. बोलत जा मध्ये मध्ये. समजतंय की नाही कळणार कसं मला की फक्त जॉईन करून कुठे निघून जातात ते पण नाही कळत. लाजता अनम्यूट करायला लाजतात. मॅम आवाजाचे आवाज जरा जास्त येतील ना. कसले आवाज क्रिएट करायचंय सी ऑफ एस वरनं जे थर्ड इक्वेशन दिसतंय. ओके, आता आपल्याला काय करायचंय बी ऑफ एस ची जी व्हॅल्यू आहे ती टाकायची आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये. पहिले इक्वेशन 1 आणि 2 बघा फक्त. ई ऑफ एस च्या इक्वेशन मध्ये बी ऑफ एस आहे. ओके, आणि खाली बी ऑफ एस चं एक सेपरेट इक्वेशन क्रिएट केलंय आपण. सो ते बी ऑफ एस ची व्हॅल्यू आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकायची आहे ई ऑफ एस मध्ये. ठीक आहे, सो ई ऑफ एस काय येणार आहे आता परत पहिलं इक्वेशन बघा. ई ऑफ एस काय येणार आहे आर ऑफ एस प्लस मायनस जिथे बी ऑफ एस दिसतोय आता फर्स्ट इक्वेशन मध्ये तिथे आपल्याला बी ऑफ एस ची सेकंड इक्वेशन मधली व्हॅल्यू टाकायची आहे. सो काय येणार आहे तिथे सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ठीक आहे, आता हे फोर्थ इक्वेशन झालं. आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन बघा. दोन्ही इक्वेशन ई ऑफ एस साठी दिसत आहेत. थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन ज्याला नंबर दिले थर्ड आणि फोर्थ ते दोन्ही ई ऑफ एस साठीचे इक्वेशन आहे बरोबर. सो
बाय डिफॉल्ट ते दोन्ही इक्वल येणार. म्हणजे सी ऑफ एस ई ऑफ एस काय येणार आहे, सी ऑफ एस अपॉन जी ऑफ एस इक्वल्स टू फोर्थ इक्वेशन काय आहे ते आर ऑफ एस प्लस मायनस सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ठीक आहे. आता इथे काय करतोय आपण, नेक्स्ट जी ऑफ एस ला इकडे मल्टिप्लाय करतोय. म्हणजे आता ई ऑफ एस सोडून द्या इकडचा, फक्त हे पुढचं इक्वेशन बघा. सी ऑफ एस अपॉन जी ऑफ एस इज इक्वल्स टू आर ऑफ एस प्लस मायनस सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. आता काय करायचंय, हा जी ऑफ एस इकडे मल्टिप्लाय करायचा आपल्याला या इक्वेशनला. म्हणजे जी ऑफ एस इकडे डिवाइड आहे, तो तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. बट मल्टिप्लाय फक्त एका ठिकाणी नाही, आपल्याला फर्स्ट टर्मला पण मल्टिप्लाय करायचे आर ऑफ एसच्या, आणि जी सेकंड टर्म दिसते सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस त्याला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. सो इक्वेशन काय क्रिएट होईल, सी ऑफ एस इज इक्वल्स टू आर ऑफ एस इंटू जी ऑफ एस. म्हणजे फर्स्ट टर्मला इथे मल्टिप्लाय केला पाहिजे जी ऑफ एस, प्लस मायनस काय येते पुढे, ही जी शेवटची टर्म होती त्याच्यात पण जी ऑफ एस ऍड केला इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर. म्हणजे सी ऑफ एस इंटू जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ठीक आहे. आता काय येणार आहे, आता सी ऑफ एस जो आहे लास्टचं जे इक्वेशन मध्ये जी टर्म आहे ती आपल्याला राईट साईडची लेफ्ट साईडला आणायची आहे. ठीक आहे. सो प्लस मायनस तसंच राहील, अगेन प्लस मायनस. सो सी ऑफ एस प्लस मायनस ही जी शेवटची टर्म आहे ती पूर्ण इकडे आणली आपण इक्वल्स टू साइनच्या लेफ्ट साईडला. सो सी ऑफ एस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस, आणि इक्वल टू साईडला कोणती टर्म राहिली आता फक्त आर ऑफ एस इंटू जी ऑफ एस. ओके. आता ह्या पहिल्या दोन्ही टर्म मध्ये लेफ्ट साईडला सी ऑफ एस कॉमन आहे. ठीक आहे. सो सी ऑफ एस कॉमन आहे, तर सी ऑफ एस आपण साईडला काढला. तर सी ऑफ एस इंटू ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे, सी ऑफ एस बाहेर काढल्यानंतर 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. सो इक्वल्स टू आर ऑफ एस इंटू जी ऑफ एस. कळतंय का. आता फक्त जी सी ऑफ एस कॉमन काढलाय आपण, सी ऑफ एस कॉमन काढल्यानंतर फर्स्ट टर्म मध्ये काहीच उरत नाहीये. सो आपण 1 कन्सिडर केला, काहीच नाही म्हणजे 1 प्लस मायनस इकडनं पण सी ऑफ एस बाहेर काढल्यानंतर काय उरणार आहे, जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. आता ट्रान्सफर फंक्शन आपण काय बघितलं होतं स्टार्टिंगला, सगळ्यात पहिले इकडे सगळ्यात लास्टचं इक्वेशन बघा, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस हे ट्रान्सफर फंक्शन आहे, आणि आपण ट्रान्सफर फंक्शन काढतोय. ओके. सो आता इथे आपल्याला काय करायचंय तेच काढायचं, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. सी ऑफ एस इकडे, आर ऑफ एस आपला राईट साईडला आहे, तो इकडे आणणार आपण परत. ठीक आहे. अगेन आर ऑफ एस इकडे मल्टिप्लाय होतोय, इकडे काय होईल, डिवाइड होईल. सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस इक्वल्स टू, आता इकडे काय उरलं राईट साईडला, जी ऑफ एस उरलाय. ठीक आहे. सो जी ऑफ एस अपॉन इकडची जी लेफ्ट साईडची उरलेली टर्म आहे सी ऑफ एस सोडून, ती परत आपण राईट साईडला आणणार आहे. सो इकडे मल्टिप्लाय होती, इकडे येऊन डिवाइड होईल. 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ओके. हे आलं ट्रान्सफर फंक्शन. कारण ट्रान्सफर फंक्शन म्हणजेच काय, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. सो रिप्रेझेंटेशन कसं असतं याचं, सिम्पल इनपुट आर ऑफ एस डिस्प्ले करायचंय, त्यानंतर सी ऑफ एस आउटपुटला, आणि ट्रान्सफर फंक्शनच्या ब्लॉक मध्ये आपण काय, आपलं जे वरचं ट्रान्सफर फंक्शन आपण काढलंय ते फक्त आपल्याला खाली ब्लॉक मध्ये टाकायचंय. काय आलं होतं ट्रान्सफर फंक्शन, जी ऑफ एस अपॉन 1 प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस, हे आपल्याला ब्लॉक मध्ये टाकायचंय. हे एवढंच रिप्रेझेंटेशन करायचंय त्याचं. हे काय झालंय आता, क्लोज लूपचं ट्रान्सफर फंक्शन. कळलंय का कसं आलं ट्रान्सफर फंक्शन. समजलंय का ट्रान्सफर फंक्शन कसं आलं, का परत एक्सप्लेन करायचंय. हे पहिलं समजलं ना सगळं. मेन बेसिक इक्वेशन्स घेतले आपण सगळ्यात पहिले, परत एकदा सांगते. ई ऑफ एस चं बेसिक इक्वेशन घेतलंय. ई ऑफ एस म्हणजे कंबाईन केलंय आर ऑफ एस प्लस मायनस बी ऑफ एस, हे फर्स्ट इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर बी ऑफ एस चं इक्वेशन घेतलंय आपण. आता बी ऑफ एस कुठनं येतोय, एच ऑफ एस कडनं येतोय. सो एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. सी ऑफ एस म्हणजे फीडबॅक घेतलाय आपण आउटपुटचा. ठीक आहे. हे झालं सेकंड इक्वेशन. देन सी ऑफ एस चं इक्वेशन काढतोय आपण. सी ऑफ एस कुठनं येतोय, जी ऑफ एस कडनं येतोय. सो जी ऑफ एस इंटू ई ऑफ एस. आता ह्या इक्वेशन वरूनच आपल्याला ई ऑफ एस ची पण परत एक व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे सिम्पली ई ऑफ एस फक्त राईट साईडला ठेवायचं आहे, जी ऑफ एस आपल्याला इकडे आणायचं आहे लेफ्ट साईडला. सो ई ऑफ एस ची व्हॅल्यू काय येईल, सी ऑफ एस अपॉन जी ऑफ एस. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन मध्ये जी बी ऑफ एस ची व्हॅल्यू दिली आहे ती आपल्याला फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकायची आहे, ई ऑफ एस च्या इक्वेशन मध्ये. सो फर्स्ट इक्वेशन आपण परत रिपीट करतोय. फर्स्ट इक्वेशन काय येईल आता, ई ऑफ एस इज इक्वल्स टू आर ऑफ एस प्लस मायनस जी बी ऑफ एस ची टर्म आहे लास्टची, त्याच्या जागी आपण सेकंड इक्वेशन मध्ये जे आलंय ते टाकणार आहे. सो एच ऑफ एस इंटू सी ऑफ एस. हे झालं फोर्थ इक्वेशन. आता थर्ड आणि फोर्थ इक्वेशन जे दिसत आहे ते दोन्ही ई ऑफ एस साठी आहेत. ठीक आहे. सो दोन्ही ई ऑफ एस साठी आहे, म्हणजे लेफ्ट साईडला फक्त ई ऑफ एस आहे, तर राईट साईडला दोन्ही इक्वेशन मध्ये ज्या पण टर्म्स आहेत त्या दोन्ही इक्वल होणार आहे.
सो ई ऑफ एस कसं लिहू शकतो आपण परत, सी ऑफ एस अपॉन जी ऑफ एस इक्वल्स टू जी फोर्थ इक्वेशन मध्ये टर्म आहे आर ऑफ एस प्लस मायनस सी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. ठीक आहे. आता या इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचंय, जी ऑफ एस जो आहे सी ऑफ एसच्या अपॉन जो जी ऑफ एस दिसतोय खाली, तो फक्त आपल्याला राईट साइडला शिफ्ट करायचा आहे. परत राईट साइडला शिफ्ट करतोय म्हणजे राईट साइडला दोन टर्म आहे, एकच टर्म नाहीये. त्या दोन टर्म प्लस मायनसने सेपरेट झाल्या आहेत. जर फक्त मल्टिप्लाय असतं तर जी ऑफ एस आपण एकदाच लिहिलं असतं, बट प्लस मायनसने त्या दोन टर्म सेपरेट होत आहे. सो जी ऑफ एस आपण दोन्ही साइडला मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे. सो काय येईल सी ऑफ एस, म्हणजे इकडे काय राहणार आहे, फक्त सी ऑफ एस राहील लेफ्ट साइडला. सो सी ऑफ एस इज इक्वल टू काय येणार आहे, आर ऑफ एस इंटू जी ऑफ एस प्लस मायनस सी ऑफ एस एच ऑफ एस इंटू जी ऑफ एस. म्हणजे तसंच ठेवलंय सगळं, फक्त जी ऑफ एस मल्टिप्लाय केलंय राईट साइडला. ठीक आहे. आता नेक्स्ट इक्वेशन मध्ये काय करतोय आपण, आपल्या लेफ्ट साइडला सी ऑफ एस आहे आणि राईट साइडला पण एक सी ऑफ एस ची टर्म आहे. सो त्या दोन्ही टर्म आपण एक साइडला आणतोय. सो राईट साइडची टर्म लेफ्ट साइडला आणतोय. आता त्याच्यामध्ये चेंज काहीच नाही होणार आहे, कारण प्लस मायनस साइन आहे, ते प्लस मायनसच राहील इकडे आल्यानंतर सुद्धा. ठीक आहे. सो सी ऑफ एस प्लस मायनस सी ऑफ एस इंटू जी ऑफ एस एच ऑफ एस, ही टर्म फक्त आपण लेफ्ट साइडला आणली इक्वल टू, आता राईट साइडला काय राहिले फक्त आर ऑफ एस इंटू जी ऑफ एस. ठीक आहे. आता जे थर्ड इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय करतोय आपण, लेफ्ट साइडला ज्या दोन टर्म दिसतात त्याच्यामध्ये सी ऑफ एस कॉमन टर्म आहे दोघांमध्ये. पहिल्या टर्म मध्ये सुद्धा सी ऑफ एस आहे आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा सी ऑफ एस आहे. सो आपण तो सी ऑफ एस कॉमन काढणार आहे. सो सी ऑफ एस कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय उरणार आहे आता दोन्ही टर्म्स मधनं, फर्स्ट टर्म मध्ये फक्त सी ऑफ एस आहे. सो सी ऑफ एस पूर्णच बाहेर काढल्यानंतर काहीच नाही, म्हणजे आपण वन लिहिलंय तिथे की वन उरलाय फक्त. अगेन प्लस मायनस सेकंड टर्म मध्ये सी ऑफ एस काढून टाकला तर काय उरत आहे, जी ऑफ एस आणि एच ऑफ एस. ठीक आहे. इक्वल्स टू राईट साइडची टर्म ट्रान्सफर फंक्शन काढतोय आपण. सो ट्रान्सफर फंक्शन मी पहिले पण सांगितलं काय आहे, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस, म्हणजे आउटपुटचा लॅपलास अपॉन इनपुटचा लॅपलास. ठीक आहे. सो सी ऑफ एस ही आर ऑफ एस जी टर्म आहे राईट साइडला, थर्ड इक्वेशन मध्ये बघा आर ऑफ एस ची टर्म आहे राईट साइडला, ती आपल्याला लेफ्ट साइडला आणायची. आता तिकडे आर ऑफ एस ची टर्म ही मल्टिप्लाइड आहे. सो इकडे लेफ्ट राईट साइडला आणताना काय होईल तिचं, सी ऑफ एस अपॉन आर ऑफ एस. ठीक आहे. इक्वल टू, आता राईटला काय उरलंय, जी ऑफ एस उरलाय फक्त. सो जी ऑफ एस अपॉन, आता ही लेफ्ट साइडची जी टर्म आहे ती सी ऑफ एस ला मल्टिप्लाय इकडे. सो पूर्ण टर्म तिकडे जाताना काय होईल, डिवाइड होईल राईट साइडला जाताना. सो जी ऑफ एस अपॉन वन प्लस मायनस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस, तशीच्या तशी टर्म फक्त आपण डिवाइड केली इकडे राईट साइडला. सो हे ट्रान्सफर फंक्शन आलं तुमचं. आता याचं रिप्रेझेंटेशन दाखवताना कसं दाखवायचंय, फक्त मध्ये एक ब्लॉक दाखवायचा आहे आणि ब्लॉक मध्ये जे आपलं ट्रान्सफर फंक्शन आलंय ते लिहायचंय. इनपुटला आर ऑफ एस असणार आहे आणि आउटपुटला सी ऑफ एस. ओके. सो हे काय, क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. आता आपल्याला हे बेसिक जे टर्म्स आहे, रेजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर, याचं टाइम डोमेन मधलं रिप्रेझेंटेशन बघायचंय आणि एस डोमेन मधलं रिप्रेझेंटेशन बघायचंय. एस डोमेन मधलं म्हणजे लॅपलास काढल्यानंतर. सो रेजिस्टर कसा रिप्रेझेंट करतात टाइम डोमेन मध्ये हे तुम्हाला पुढे सर्किट मध्ये इक्वेशन्स काढताना समजेल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा की रेजिस्टर्स कसं रिप्रेझेंट करतात, आय ऑफ टी इंटू आर. आय ऑफ टी हे सिस्टमचं फंक्शन आहे, आय ऑफ टी इंटू आर. तेच एस डोमेन मध्ये कसं होणार आहे, आय ऑफ टीचं काय होईल, आय ऑफ एस होईल लॅपलास घेतल्यानंतर इंटू आर. आर तसाच राहील. आता जे इंडक्टर एल जो आहे इंडक्टर, तो कसा रिप्रेझेंट करतात टाइम डोमेन मध्ये, एल इंटू डेरिव्हेटिव्ह घेतात डी अपॉन डी टी ऑफ व्हॉट, आय ऑफ टी. सो रेजिस्टर मध्ये आपण आय ऑफ टी तसाच घेतला होता, इंडक्टर मध्ये घेताना आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. सो डी आय ऑफ टी अपॉन डी टी. आता एस डोमेन मध्ये कसं रिप्रेझेंट होईल, तो एल परत तसाच राहील, डी अपॉन डी टीचं काय होणार आहे, एस रिप्रेझेंट करतात फक्त, आणि आय ऑफ टीचं काय होईल, आय ऑफ एस. ओके. अगेन सी म्हणजे कॅपॅसिटर. सी कॅपॅसिटर कसा रिप्रेझेंट करतात आता टाइम डोमेन मध्ये, वन अपॉन सी. एल आपण तसाच घेतो फक्त एल, कॅपॅसिटर वन अपॉन सी. आणि इंडक्टरचं घेताना आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, कॅपॅसिटरचं घेताना इंटिग्रेशन घ्यायचंय. सो इंटिग्रेशन ऑफ आय ऑफ टी टी टी. आता एस डोमेन मध्ये कसा रिप्रेझेंट होईल हा, वन अपॉन सी पहिले तसाच राहील, त्यानंतर इंटिग्रेशनचं काय होणार आहे, वन अपॉन एस. वरती डेरिव्हेटिव्हचं काय झालं होतं, डी बाय डी टीचा एस झाला होता फक्त, इथे इंटिग्रेशनचं काय होणार आहे आता, वन अपॉन एस. सो वन अपॉन सी तसाच आहे, त्याच्या बाजूला एस पण ऍड झालाय, तो एस कसला ऍड झालाय, इंटिग्रेशनचा. ठीक आहे. त्यानंतर इंटू आय ऑफ एस. आय ऑफ एस म्हणजे परत काय आहे, आय ऑफ टीचं लॅपलास आय ऑफ एस. हे तीन सिंपल
टर्म्स आहेत त्याचं एस डोमेन मधलं रिप्रेझेंटेशन दिलंय. आता याच्यावरनं आपल्याला आरसी सर्किट, एलसी सर्किट आणि आरएलसी सर्किटचं ट्रान्सफर फंक्शन काढायचंय. हे वरचे 3 इनपुट्स राहू दे सध्याचे. 3 इनपुटचा लॅपलास दिलाय तो सध्या तुम्हाला लागत नाहीये. पहिलं ट्रान्सफर फंक्शन ऑफ आरसी सर्किट तिथनं लक्ष द्या. ट्रान्सफर फंक्शन ऑफ आरसी सर्किट काढायचंय आता आपल्याला. आरसी सर्किट मध्ये काय असणार आहे, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर यांचं एक सर्किट दिलेलं आहे, याचं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन काढायचंय. आता कसं काढणार याचं ट्रान्सफर फंक्शन लक्ष द्या. फर्स्ट इनपुटला काय दिसतंय, व्ही आय ऑफ टी म्हणजे इनपुट आहे तुमचं ते, आणि आय ऑफ टी म्हणजे सर्किटचा करंट आहे जो फ्लो होताना दाखवलाय, आणि आउटपुटला परत व्हीओ ऑफ टी म्हणजे ते आउटपुट आहे. आता काय करायचं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन काढताना, परत आपल्याला ट्रान्सफर फंक्शन म्हणजे आउटपुट जे दिसतंय तो व्ही ऑफ एस अपॉन व्ही आय ऑफ एस इनपुट यांचा रेशो काढायचा आहे. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय परत इथं सांगते तुम्हाला. आउटपुट जे दिसतंय व्हीओ ऑफ टी त्याचा लॅपलास काय येणार आहे, व्हीओ ऑफ एस अपॉन इनपुटचा लॅपलास म्हणजे व्ही आय ऑफ एस यांचा रेशो काढायचा आहे आपल्याला. सो तो कसा काढणार आहे आपण, सगळ्यात पहिले केव्हीएल अप्लाय करायचा आहे. आता केव्हीएल अप्लाय केल्यानंतर फर्स्ट लूप मध्ये काय येईल, व्ही आय ऑफ टी इज इक्वल टू आर. आर म्हणजे काय दिसतोय पहिला, रेजिस्टर इंटू आय ऑफ टी. आता हे का घेतलं आपण असं, हे तुम्हाला याच्यासाठी एक्सप्लेन केलं. आर कसा घेतात, आय ऑफ टी इंटू आर. ठीक आहे, म्हणून इथे काय घेतलंय आपण, केव्हीएल अप्लाय केल्यानंतर आर इंटू आय ऑफ टी. आता कॅपॅसिटर आलाय पुढे. सो कॅपॅसिटर कसा घेतलाय, 1/c इंटिग्रेशन ऑफ 0 to t आय ऑफ टी dt. आता हा पण असा का घेतला ते पण इथे टेबल मध्ये तुम्हाला दिलंय, सी कसा घेतात टाइम डोमेन मध्ये, 1/c इंटू इंटिग्रेशन ऑफ आय ऑफ टी dt. सो तसाच इथे पहिले केव्हीएल अप्लाय केलाय आपण. आर साठी फक्त आर घेतला आणि कॅपॅसिटर साठी 1/c करून इंटिग्रेशन घेतलं आय ऑफ टीचं. ठीक आहे, आता सेकंड लूप मध्ये म्हणजे आउटसाइडच्या लूप मध्ये परत आपल्याला तिथे पण केव्हीएल अप्लाय करायचंय. सो तिथलं इक्वेशन कसं येणार आहे, व्हीओ ऑफ टी इज इक्वल टू फक्त कॅपॅसिटर आहे सेकंड लूपला लास्टला. सो तिथे काय येईल, फक्त 1/c इंटिग्रेशन ऑफ 0 to t आय ऑफ टी dt. ओके, हे दोन बेसिक इक्वेशन्स आहेत आपल्याला केव्हीएल अप्लाय करून मिळालेत. एवढं समजलंय का मॅम? हॅलो हॅलो मॅम, शेवटला फक्त कॅपॅसिटरच का घेतला आउटपुटला? शेवटच्या लूप मध्ये फक्त कॅपॅसिटर आहे ना. 2 लूप आहेत बघ. पहिली एक लूप आहे तिथे आय ऑफ टी दिसतोय. पहिल्या लूप मध्ये इनपुट तर रेजिस्टर थ्रू जाणार आहे ना. हो, पण आपण लूप वाईज केव्हीएल अप्लाय करतोय ना. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले आपण. सपोज लूपला कॅपॅसिटर जो दिसतोय त्याच्या राईट साइडची एक लूप आणि लेफ्ट साइडची एक लूप. ठीक आहे, लेफ्ट साइडच्या लूप मध्ये काय काय आहे, व्ही आय ऑफ टी आहे, आर आहे, सी आहे. सो ते तिन्ही घेतले आपण. आणि राईट साइडच्या लूप मध्ये काय आहे, सी आहे आणि व्हीओ ऑफ टी आहे. ते दोन्ही घेतले सेकंड इक्वेशन मध्ये. येस मॅम. रेजिस्टरचा इथे काहीच रोल नाही येणार का? रेजिस्टर फक्त पहिल्या इक्वेशन मध्ये येईल ना, कारण पहिला जो पार्ट आहे लेफ्ट साइडची जी लूप आहे तेवढाच याच्यामध्ये रेजिस्टर आहे ना. सो पहिल्या इक्वेशन मध्ये रेजिस्टर आला आणि जे सेकंड इक्वेशन आहे आउटपुटचं त्याच्यामध्ये तर रेजिस्टर नाहीये. सो तिथे फक्त कॅपॅसिटर आणि आपण व्हीओ ऑफ टी इंडिकेट केलंय. येस मॅम. आता या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये अप्लाय करायचंय, लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यायचा आहे. सो काय होईल, फर्स्ट इक्वेशनचं लॅपलास घेतल्यानंतर व्ही आय ऑफ टीचं काय होईल, व्ही आय ऑफ एस. ठीक आहे, इक्वल्स टू, आता मी हे लॅपलास मगाशी परत याच्यामध्ये दिलं होतं, लॅपलास मध्ये कसे इंडिकेट होतात, रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. सो त्याप्रमाणेच आपल्याला इथे अप्लाय करायचंय. फर्स्ट आर आय ऑफ टीचा लॅपलास घेताना काय होणार आहे, आर तसाच राहील फर्स्टला आणि आय ऑफ टीचं काय होईल, आय ऑफ एस. ओके, प्लस आता कॅपॅसिटरचं काय होणार आहे, 1/c परत तसाच राहील. इंटिग्रेशनचं काय होईल, 1/s. सो 1/c ला इथे खाली काय ऍड झाला, एस ऍड झाला. आणि इंटिग्रेशनचं जे आहे आय ऑफ टी ते काय राहणार आहे, आय ऑफ एस. ठीक आहे, सिमिलरली सेकंड इक्वेशनचा लॅपलास कसा येईल, व्हीओ ऑफ टीचं काय होईल, व्हीओ ऑफ एस इक्वल टू, आता 1/c इंटिग्रेशन जे आहे आय ऑफ टी dt ते परत लॅपलास मध्ये सेम तसंच कन्वर्ट होईल. 1/c तसंच राहणार, इंटिग्रेशनचा एस फक्त ऍड होणार सी जवळ म्हणजे 1/sc आणि परत आय ऑफ टीचं काय होणार आहे, आय ऑफ एस. ओके, सो आता इथनं आपल्याला जे सेकंड इक्वेशन आहे व्हीओ ऑफ एसचं
त्याच्यावरनं आय ऑफ एस ची व्हॅल्यू काढायची पहिले. सो आय ऑफ एस ची व्हॅल्यू कशी येईल, व्हीओ ऑफ एस इंटू एस सी. एस सी म्हणजे काय, आता आय ऑफ एस ला जो इकडे आय ऑफ एस जवळची टर्म आहे 1/SC ती आपल्याला लेफ्ट साइडला न्यायची आहे. सो राईट साइडला ती टर्म काय 1/SC आहे म्हणजे डिवायडेड आहे. सो लेफ्ट साइड जाताना ती मल्टिप्लाय होईल. सो आय ऑफ एस ची व्हॅल्यू काय येणार आहे, व्ही ऑफ एस इंटू एस सी. फक्त मल्टिप्लाय होईल, तिकडची खालची टर्म आपण फक्त इकडे आणली आहे. सो राईट साइडला फक्त आय ऑफ एस उरला म्हणजे आय ऑफ एस ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. ठीक आहे. सो आता ही व्हॅल्यू जी परत जे फर्स्ट इक्वेशन आहे आपल्याला ते व्ही आय ऑफ एस चं ते अगेन रिपीट करतोय आपण. व्ही आय ऑफ एस इक्वल टू आर आय ऑफ एस प्लस 1/SC आय ऑफ एस. म्हणजे फर्स्ट इक्वेशन जे आले व्ही ऑफ एस तेच परत घेतलंय. ठीक आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, आय ऑफ एस कॉमन काढायचं. दोन्ही टर्म मध्ये आय ऑफ एस दिसतोय, सो तो कॉमन काढायचा आपल्याला. सो कसं येणार आहे, व्ही आय ऑफ एस इज इक्वल्स टू आर प्लस 1/SC इंटू आय ऑफ एस. म्हणजे आय ऑफ एस फक्त बाहेर काढलाय. आय ऑफ एस बाहेर काढल्यानंतर फर्स्ट टर्म मध्ये काय उरतंय, आर उरतोय फक्त. ठीक आहे. प्लस सेकंड टर्म मध्ये काय उरतंय 1/SC. ठीक आहे. आता हे इक्वेशन आलं. या इक्वेशन नंतर आपल्याला काय करायचंय, वरती जी आय ऑफ एस ची व्हॅल्यू काढली होती आपण, ज्याला फर्स्ट नंबर दिला इक्वेशनला, ते बघा. ती जी आय ऑफ एस ची व्हॅल्यू काढली आपण ती आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायची आता. सो काय येईल, व्ही आय ऑफ एस इज इक्वल्स टू आर प्लस 1/SC. आय ऑफ एस ची व्हॅल्यू काय, व्ही ऑफ एस इंटू SC. फर्स्ट इक्वेशन मधली व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकली आहे म्हणजे आय ऑफ एस कॉमन काढल्यानंतर. सो फ्रॉम इक्वेशन 1 च्या खालचं जे इक्वेशन आहे ते येईल तुमचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत ट्रान्सफर फंक्शन म्हणजे मी पहिले सांगितलं होतं आपल्याला काय काढायचंय, व्हीओ ऑफ एस अपॉन व्ही आय ऑफ एस. सो आता ह्या इक्वेशन मध्ये आपले व्हीओ आणि व्ही आय दोन्ही आलेत. सो आपल्याला परत ते व्हीओ च्या खाली व्ही आय ऑफ एस घ्यायचंय आणि इक्वेशन तयार करायचंय. फक्त इकडच्या टर्म तिकडे टाकणार, आपण तिकडच्या टर्म इकडे आणणार आपल्याला जसं इक्वेशन पाहिजे त्यासाठी. सो राईट साइडला व्हीओ ऑफ एस दिसतोय आपला. सो आपली जी लेफ्ट साइडला व्ही आय ऑफ एस ची टर्म आहे फक्त ती आपण पण परत राईट साइडला नेणार आहे. सो काय येईल तिकडे, व्हीओ ऑफ एस अपॉन व्ही आय ऑफ एस. आता राईट साइडला त्या सगळ्या टर्म आहे, आपल्याला फक्त राईट साइडला काय पाहिजे, व्हीओ ऑफ एस अपॉन व्ही आय ऑफ एस. सो व्ही आय ऑफ एस तिकडे नेल्यानंतर आपण काय करणार आहे, उरलेल्या सगळ्या टर्म्स इकडे आणणार आहे लेफ्ट साइडला. सो व्ही आय तिकडे गेल्यानंतर लेफ्ट साइडला काहीच नाही उरत आहे, 1 उरतोय फक्त. ठीक आहे. सो इकडे काय घेतलंय आपण, इक्वल्स टू पुढे सगळ्यात लास्टचं इक्वेशन 1 उरला तिथे फक्त अपॉन. आता अपॉन काय येणार आहे, इकडे जे जे उरलंय व्हीओ ऑफ एस सोडून ते सगळं आपल्याला परत लेफ्ट साइडला मूव्ह करायचंय. म्हणजे काय काय, आर प्लस 1/SC इंटू SC. ठीक आहे. म्हणजे लास्ट इक्वेशनला जे दिसतंय 1/SC इंटू आर प्लस 1/SC. म्हणजे आपण काय केलंय फक्त शेवटच्या दोन इक्वेशन मध्ये व्हीओ च्या खाली व्ही आय टाकलाय. म्हणजे राईट साइडला जो लेफ्ट साइडला जो आहे व्ही आय तो आपण राईट साइडला मूव्ह केलाय आणि त्यानंतर व्हीओ सोडून ज्या पण टर्म्स उरलाय राईट साइडला त्या सगळ्या आपण लेफ्ट साइडला शिफ्ट केलाय. सो त्या शिफ्ट कशा होणार आहे, इकडे फक्त राईट साइडला काय आहे, ज्या टर्म्स आहेत त्या मल्टिप्लाइड आहे. सो लेफ्ट साइडला जाताना आपण त्या सगळ्या डिवाइड करणार आहे. डिवाइड कशासोबत करणार आहे, आता व्ही आय तिकडे नेल्यानंतर काहीच नाही उरले, सो 1 उरलाय तिथे फक्त. सो अपॉन राईट साइडच्या सगळ्या टर्म अपॉन म्हणजे डिवाइड होतील इकडे. सो काय येईल, SC इंटू आर प्लस 1/SC. सो हे तुमचं लास्टचं ट्रान्सफर फंक्शन आहे, हे इथे दिसतंय ते. आता इथे हे ब्रॅकेट मध्ये गेल्यानंतर इथे काय उरणार, शेवटी फक्त SCR आणि हे SC टर्म्स कॅन्सल होतील. सो 1/SCR इंटू SCR प्लस 1. आता हेच परत रिप्रेझेंटेशन मध्ये ब्लॉक मध्ये फक्त ट्रान्सफर फंक्शन टाकलंय. समजलंय का? समजलं का सगळ्यांना? काय एक्सप्लेन करायची गरज आहे परत? स्टार्टिंगला फक्त केव्हीएल अप्लाय केल्यानंतर आपण काय करतोय, त्यांचे लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतोय व्ही आय आणि व्हीओ ऑफ एस चे. त्यानंतर आय ऑफ एस ची व्हॅल्यू आपण एक काढून ठेवतोय साइडला. त्यानंतर परत जी फर्स्ट टर्म आहे व्ही आय ऑफ एस ची त्याच्यामध्ये आपण आय ऑफ एस कॉमन काढून नंतर आय ऑफ एस ची व्हॅल्यू टाकतोय. त्यानंतर व्ही आय ऑफ एस आणि व्हीओ ऑफ एस हे आपल्या एका इक्वेशन मध्ये जेव्हा येतात तेव्हा आपण त्यांना कंबाईन करतोय. आपल्याला ट्रान्सफर फंक्शन पाहिजे म्हणजे व्हीओ ऑफ एस अपॉन व्ही आय ऑफ एस. सो ते आपण काढण्यासाठी इक्वेशन फक्त तसं ऍडजस्ट करतोय, राईटच्या व्हॅल्यूज लेफ्टला नेतोय, लेफ्टच्या राईटला नेतोय. फक्त तेवढं लक्षात ठेवायचंय की कुठे मल्टिप्लाइड आहे, कुठे जाऊन डिवाइड होईल किंवा कुठे डिवाइड आहे कुठे मल्टिप्लाय होईल शिफ्ट करताना. आणि लास्टला जे इक्वेशन आले त्याच्यामध्ये फक्त आपण इकडे पुढे काय केलंय ते मध्ये टाकलंय, ते SC दिसतंय, SC इंटू आर प्लस 1/SC. सो SCR प्लस आता हे SC कॅन्सल होणार आहे सेकंड टर्म मधलं. तिथे काय होईल फक्त SCR प्लस 1.
आणि नंतर रिप्रेझेंटेशन करताना VI ऑफ एस आणि VO ऑफ एस दिले इनपुट आणि आउटपुट आणि ब्लॉक मध्ये ट्रान्सफर फंक्शन घेतले आपण जे आपलं आलंय 1/SCR प्लस 1. ठीक आहे. आता LC आणि RLC सर्किटचे बघायचे आपल्याला ट्रान्सफर फंक्शन. सो ते उद्या बघू की बघायचे आता. घेऊन टाका ना, लगेच होऊन जाईल. तू उद्या अटेंड नाही करणार आहे का? नाही राहणार उद्या पण फंक्शन बघायचं आपल्याला. LC सर्किट म्हणजे परत आता इथे इंडक्टर येणार एक आणि परत कॅपॅसिटर. इनपुटला VI ऑफ टी आणि आउटपुट VO ऑफ टी. परत काय करायचंय, KVL अप्लाय करायचंय. अगेन फर्स्ट लूप मध्ये काय येणार आहे, VI ऑफ टी इज इक्वल्स टू L इंटू, आता L कसा घ्यायचा इथे दाखवलं होतं परत. कसा घेतोय आपण L इंटू DI ऑफ टी अपॉन DT इंडक्टर. आणि S डोमेन मध्ये त्याचा लॅपलास घेतल्यानंतर काय होणार आहे, L इंटू DI ऑफ टीचं काय होणार आहे, D अपॉन DTचं S होणार आहे फक्त, आणि I ऑफ टीचं I ऑफ S हे असं लॅपलास मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. सो काय येणार आता इथे फर्स्ट इक्वेशन L इंटू DI ऑफ टी अपॉन DT प्लस परत कॅपॅसिटर आता नेक्स्ट. कॅपॅसिटर कसा घेणार आहे, मग अशी पण घेतला होता आपण 1/C इंटिग्रेशन ऑफ 0 टू T I ऑफ टी DT. ओके, हे झालं VI ऑफ टीचं इक्वेशन. सिमिलरली VO ऑफ टीचं इक्वेशन घ्यायचं आहे आपल्याला. सो VO ऑफ टी इज इक्वल्स टू, परत VO ऑफ टीच्या सेकंड लूप मध्ये काय फक्त कॅपॅसिटर आहे. C डिवाइड करतोय नेटवर्कला, राईट साइड एक वेगळी लेफ्ट एक वेगळी आहे, तर राईट साइडच्या लूप मध्ये काय फक्त कॅपॅसिटर आहे. सो VO ऑफ टी कसा येणार आहे, 1/C इंटिग्रेशन ऑफ 0 टू T I ऑफ टी DT. ओके, सो ह्या इक्वेशनचं आपल्याला दोघांचं पण लॅपलास ट्रान्सफॉर्म काढायचंय. आता लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यानंतर काय होणार आहे, परत फर्स्ट इक्वेशन VI ऑफ टीचं काय होईल, VI ऑफ S. ओके, आता हे इंडक्टरचं काय होणार आहे, मग मी टेबल मध्ये एक्सप्लेन केलं, L इंटू S म्हणजे D अपॉन DTचा S आणि I ऑफ टीचं काय आहे, I ऑफ S. ओके, प्लस 1/C. आता हे कॅपॅसिटरचं काय होणार आहे, मगाशी पण बघितलं आपण 1/SC इंटू I ऑफ S. म्हणजे सिम्पली इंटिग्रेशनचं 1/S घेतोय आपण. सो 1/SC इंटू I ऑफ S. ओके, अगेन VO ऑफ टी ला लॅपलास मध्ये ट्रान्सफॉर्म केल्यानंतर काय होणार आहे, VO ऑफ S इज इक्वल्स टू 1/SC म्हणजे परत हे कॅपॅसिटरचंच इक्वेशन आहे फक्त. सो ते काय येईल, 1/SC इंटू I ऑफ S. आता परत लास्ट टाइम जसं केलं होतं I ऑफ S ची व्हॅल्यू काढणार आहे आपण. सो राईट साइडला फक्त I ऑफ S ठेवणार आहे. सो I ऑफ S इज इक्वल्स टू VO ऑफ S इंटू तो SC जो आहे तो इकडे डिवाइड होईल. सो VO ऑफ S इंटू SC ही एक I ऑफ S ची व्हॅल्यू आली आपली. आता परत फर्स्ट इक्वेशन घ्यायचं आपलं VI ऑफ S चं. ठीक आहे, L इंटू S इंटू I ऑफ S प्लस 1/SC I ऑफ S. आता इक्वेशन मध्ये काय करायचं आपल्याला, परत I ऑफ S कॉमन काढायचा आहे. I ऑफ S दोन्ही टर्म मध्ये दिसतोय, सो तो कॉमन काढतोय आपण. आता I ऑफ S कॉमन काढल्यानंतर काय होणार ब्रॅकेट मध्ये, फर्स्ट टर्म मध्ये काय उरेल फक्त L आणि S. ठीक आहे, प्लस सेकंड टर्म मध्ये काय उरेल 1/SC. ठीक आहे, आता परत ह्या इक्वेशन मध्ये आपण I ऑफ S ची व्हॅल्यू काढली होती वरती ती टाकायची आपल्याला. सो काय येईल इक्वेशन, VI ऑफ S इज इक्वल्स टू LS प्लस 1/SC इंटू काय I ऑफ S ची व्हॅल्यू, VO ऑफ S इंटू SC. ठीक आहे, आता परत ह्या इक्वेशन मध्ये VI आणि VO दोन्ही आले. सो ट्रान्सफर फंक्शन काढण्यासाठी आपल्याला परत काय करायचंय, VO आणि VI एक साइडला आणायचे. सो VO अपॉन VI पाहिजे आपल्याला. सो परत VI त्या साइडला नेला, VO ऑफ S अपॉन VI ऑफ S. परत इकडे लेफ्ट साइडला काय उरले, काहीच नाही. सो 1 अपॉन, आता राईट साइडला जे होतं VO सोडून ते परत आपण इकडे लेफ्ट साइडला आणणार आहे. सो काय येईल, ते पूर्ण टर्म डिवाइड होईल इकडे येऊन. सो ही SC जी राईट साइडला आहे ती इंटू ब्रॅकेट मधली टर्म पूर्ण LS प्लस 1/SC. आता परत काय करायचं आपल्याला, SC ब्रॅकेटच्या मध्ये न्यायचं आहे फक्त. सो काय येईल इकडे फर्स्ट टर्म मध्ये 2 S आहेत, सो S² इंटू LC. ठीक आहे, प्लस परत SC कॅन्सल होईल. सो काय उरलं फक्त प्लस 1. हे आलं ट्रान्सफर फंक्शन. परत रिप्रेझेंट काय केलं, ब्लॉक मध्ये फक्त ट्रान्सफर फंक्शन टाकलंय. समजलंय का? ते मागच्या वेळेस जसं केलं तसंच आहे ना, रेजिस्टर आणि कॅपॅसिटर साठी.
हो तसंच आहे पूर्ण. म्हणजे रेजिस्टर कॅपॅसिटर इंडक्टर कुठे पण आले तर त्यांना टाइम डोमेन मध्ये रिप्रेझेंट करताना तसंच करायचंय आणि एस डोमेन मध्ये लॅपलास घेतल्यानंतर तसंच करायचंय जसं या टेबल मध्ये दिलंय. टाइम डोमेन मध्ये असेच घ्यायचे सगळे आणि एस डोमेन मध्ये करताना इंटिग्रेशनचं 1/s करायचंय आणि डेरिव्हेटिव्हचं फक्त एस. आता इथे आरएलसी सर्किट आहे. Yes, आता हे आरएलसी सर्किट सॉल्व्ह करा आता सगळ्यांनी. मला ग्रुप वरती इमेजेस सेंड करा. हे सर्किट काढायचं काढून घ्या आणि सॉल्व्ह मॅम करा. किती मार्क्स साठी असतंय? किती मार्क्स साठी असतंय? 4 मार्क्स. हे आरएलसी सर्किट काढून घ्या आणि ट्रान्सफर फंक्शन सॉल्व्ह करून सेंड करा ग्रुप वरती. मॅम एक पेज पुढे घ्या ना फक्त. कशाला?